सुगरण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण मस्त अशी झटकीपट होणारी आणि खूप कमी साहित्यात शेवयांची खीर करणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि अगदीच घरी पाहुणे आले काही नसेल तर अशी खीर किंवा नैवेद्यालाही आपण झटकीपट होणारी ही खीर आहे तर करू शकतो। खूप कमी साहित्यात होते, अगदी घरच्या साहित्यात। त्यासाठी फक्त शेवया लागतात। तर इथे मी भाजक्या शेवया घेतल्यात, त्याचबरोबर आवडीनुसार सर्व ड्रायफ्रूट्स घेतलेत आणि दूधही गरम झालेले आपले इथे अर्धा लिटर दूध घेतले। तर इथे एका कढईमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घेणार आहोत। ह्या शेवया भाजक्या असल्या तरी पण ह्या भाजून घ्यायच्या, नाही भाजल्या तर त्या अशा थोड्याशा गिळगिळ्या लागतात खीर खाताना, त्यामुळे थोड्याशा त्या भाजूनच घ्यायच्या। आता इथे आपलं तूप छान असं गरम झाले, आपण ह्या शेवया टाकून छान अशा मंद गॅसवर भाजून घ्यायच्यात। शेवया भाजताना खूप घाई करायची नाही, जेणेकरून त्या जळू शकतात आणि आपल्या खीरीची टेस्ट खराब होते। मग तर अशा हलक्या हाताने मंद आचेवर आपण छान अशा भाजून घ्यायच्यात। मस्त अशी थोडीशी लालसर करायची। त्या अगोदर भाजलेल्या असतात पण आपण ही भाजल्यावर खीरीची टेस्ट वाढते। तर इथे पाहू शकता आपण हलक्या हाताने त्या भाजून घेत आहोत। आता ह्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ते सर्व घालून घेऊयात। इथे मी बदाम, काजू, मनुके आणि चारोळे आणि पिस्ते घेतलेत। आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकतो किंवा जास्तही घालू शकतो। आता हे छान सर्व आपण तुपात फ्राय करून घ्यायचे। असं हलक्या हाताने मस्त सर्व भाजून घ्यायचे। आता आपलं जे दूध गरम झालेलं होतं त्यात आपण हे सर्व आता घालून घ्यायचे। आता हे आपलं दूध छान असं उकळलेलं आहे, अर्धा लिटर दूध आहे हे। तर ह्या दुधामध्ये आपण ही जी शेवई भाजून घेतली सर्व ड्रायफ्रूट्स ते घालून घेणार आहोत। हे पहा मस्त असा कलर येतो। इथे तुम्ही गाईऐवजी म्हशीचं तूप घेतलं तरी चालतं। हे पहा मस्त अशी आपली खीर दिसत आहे आणि लगेच उकळी फुटले, कारण आपण गरम दुधातच ह्या शेवया घातल्या होत्या। आणि छान एक 5-10 मिनिटं ही खीर अशी उकळून द्यायची, म्हणजे खीरीची टेस्ट आणखीनच वाढते। त्यामध्ये आपण कढईत थोडंसं दूध टाकून तेही छान असं त्यात घालून घेऊयात, म्हणजे जे काही कढईला तूप चिटकलेले शेवया चिटकले असेल त्या निघून येतील आणि छान अशी ते हलवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली खीर दिसत आहे आणि एक 5 मिनिटात ही खीर होते, काहीच त्याला लागत नाही। मस्त अशी आपली खीर उकळत आहे, पाहू शकता। तर इथे छान अशी उकळी फुटलेली आहे। तर इथे आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेऊयात आणि तीही छान अशी मिक्स करून घेऊयात। इथे तुम्ही जायफळ पावडरही घालू शकता। इथे मी फक्त वेलचीची पावडर घातलेली आहे आणि साखर आपण शेवटी घालणार आहोत। तर पहा मस्त अशी आपली खीर दिसत आहे आणि छान अशी ती मिळून आलेली आहे, पाहू शकता। आणि खायलाही छान अशी मस्त दिसते। तुम्ही पातळही कमीही शेवया वापरू शकता, पण शेवई अशी खाण्यासाठी थोडीशी जाडसरच छान लागते। आता इथे मी गॅस बंद केला आणि गॅस बंद झाल्याच्या नंतर ह्यात मी साखर टाकली, कारण की आपण उकळत्या दुधात ह्या खीरीत जर साखर टाकली तर आपली खीर फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे शक्यतो गॅस बंद केल्याच्या नंतरच आपण त्यात साखर टाकायची आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे, कारण की दूध आपलं गरम असतं त्यामुळे साखर लगेच वितळली जाते। आता पाहू शकता आपण असं छान ते मिक्स करून घेऊयात, त्यामुळे आपली साखर लगेच हे होते। इथे मी साखर अंदाजे गोडाच्या नुसार टाकलेली आहे, जास्त गोड नको म्हणून मी इथे थोडीशीच वापरली। तर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि पाहू शकता मस्त अशी आपली खीर खाण्यासाठी तयार आहे। तर नक्की एकदा ही रेसिपी करून पहा, खूप सोपी आणि सिंपल रेसिपी आहे। मस्त अशी आपली खीर तयार आहे। वरून आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकू।
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.